तर इथं पावशेर तोंडली घेतलेली आहे मी, आधी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्यासाठी काय काय लागणार आहे साहित्य ते सांगते. तर बेसिक मसाले घेतलेले आहेत, बघू शकता. कांदा लसूण मसाला, गरम मसाला, मिरची पावडर, आपली राई आणि जिरं आणि हळद. तर एक टोमॅटो घेतलेला आहे, छोटंवालं टोमॅटो घ्यायचं. मोठा कांदा घेतलेला आहे एक, हिरवी आपली कोथिंबीर, कढीपत्ता, आपलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आणि इथं चाट मसाला आणि थोडा हिंग पण टाकायचा आपल्याला. तर हिंग पण घेतलेलं आहे, कुठल्याही ब्रँडचा घेऊ शकता तुम्ही. तर असं एवढं साहित्य लागणार आहे आणि आपल्याला लागणार आहे ऑइल. तर आता स्वच्छ पहिले काय करायचं, तोंडली छान स्वच्छ धुवून आपण याला एकदम बारीक स्लाईसमध्ये कट करायचं आहे. तर तोंडली आहे ना आधीच धुवून घ्यायची, कट केल्यानंतर धुवायची नाही. काय होते, कट केल्यानंतर धुतली ना की त्याचा फेस होतो असा, त्याच्यामुळे. तर चला मी स्वच्छ धुवून घेते आणि कट करते, दाखवते तुम्हाला पुढची रेसिपी. तर बघू शकता अशी छान अशी पतली पतली कट केलेली आहे. हे बघा, एकदम पातळ कट करायची, म्हणजे काय होणार, पटकन शिजणार. कारण आपण आहे ना हे वाफेवर शिजवणार आहे, पाणी नाही टाकणार आहोत. तर एकदम पतल्या पतल्या अशा स्लाईस कट करायच्या, एकाच्या 2 करायच्या तोंडलेला आणि त्याच्या बारीक बारीक अशा स्लाईस कट करायच्या. आहे बघा. तर छान एवढी झालेली आहे. तर आता कढई ठेवते. तर कढई ठेवलेली आणि गॅस चालू केला आहे. तर आता तेल टाकते थोडंसं. बघा एवढंच तेल टाकलेलं आहे, जास्त नाही टाकलेलं. तर तेल तापले. तर अर्धा चम्मच आपण जिरं टाकणार आहे. अर्धा चम्मच राई आणि हे छान तडतडू द्यायचं. मला वाटलं तेल तापलं आहे, थोडं तापायचं राहिलं. तर छान आहे बघा, तडतडून राहिले. आता थोडंसं आपण काय करणार आहे, हिंग टाकणार आहे. हे बघा एवढं आहे. याला असे एकदम छोटं छिद्र पाडलेलं आहे, जेणेकरून थोडा हिंग पडेल बरोबर. थोडा टाकायचा अंदाजे, नाही तर मग अर्धा चम्मच टाकला तरी चालेल, अर्ध्यातला अर्धा, पाऊण चम्मच. तर छान हिंग, राई, जिरं आपलं तडतडत आहे. आपण टाकणार आहे आता कढीपत्ता. त्यानंतर टाकायचं आहे लसूण आणि कोथिंबीर. त्याला हलकं फ्राय करून घेऊया. लसणाला आपल्याला जास्त फ्राय करून घ्यायचं नाही, हलकंच फ्राय करायचं आहे. कारण काय, आपण कांदा टोमॅटो भाजीपर्यंत तो भाजला जातो. तर आता कांदा टाकूया. टोमॅटोवर कांद्यासोबतच टाकून देणार. तर आता आपल्याला कांद्याला आणि टोमॅटोला शिजून घ्यायचं नाही आहे. कारण काय, याला जर चांगलं सॉफ्ट होईपर्यंत शिजून घेतलं ना तर तोंडली शिजेपर्यंत कांदा आणि टोमॅटो आपलं जळून जाणार आहे. हलकं आपल्याला तेलात भाजून घ्यायचं आहे नॉर्मल. आणि आपले बेसिक मसाले जे आहेत ना ते ॲड करूया आता. एवढे हळद टाकले मी, अर्धा चम्मच. 1 चम्मच एवढं तिखट आणि थोडं अर्धा चम्मच टाकणार आहे. बघ, अर्धा चम्मच थोडासा कमी गरम मसाला. कांदा लसूण मसाला टाकणार आहे 2 चम्मच. आणि आपला चाट मसाला. तर याला छान मिक्स करून घेऊया. आता थोडंसं पाणी घालणार आहे याच्यात, जास्त नाही.
हे बघा एकदम थोडं, एवढे नॉर्मल आपले मसाले, कांदा टोमॅटो असे डीप होतील त्याच्यात एवढंच पाणी टाकायचं आपल्याला. याला नॉर्मल थोडं कोथिंबीर घालणार आहे, थोडीच टाकायची. आणि 2 मिनिटानंतर आपण काय करणार आहोत बघा, शिजायला लागलं ना, तर आता लगेच आपण याच्यात तोंडली टाकणार आहोत. पूर्ण तोंडली टाकून घ्यायची आणि तोंडलीला छान असं मसाल्यात मिक्स करायचं. तुम्ही नक्की एक वेळेस ट्राय करा, खूप छान भाजी होते. पूर्ण मसाले आपल्या तोंडलीला लागले पाहिजे. छान मिक्स करून घ्यायचं. बघा, आणि याच्यावर आपण आता काय करणार आहोत, मीठ टाकून घेणार. मीठ टाकून घ्यायचं आहे. तर मला चमच्यानं काही अंदाज कळत नाही, मी हातानंच टाकत असते. तुम्ही चम्मचनं टाकलं तरी चालेल. तर आता थोडीशी वरनं कोथिंबीर घालूया आणि याला झाकण ठेवून 5 मिनटं शिजू द्यायचं आहे बारीक गॅसवर. हे बघा, गॅस फास्ट आहे, हा स्लो करत आहे मी. आणि बारीक गॅसवर आपल्याला 5 मिनटं छान शिजू द्यायचं. याला थोडंसं पाणी टाकलं ना ओलासासाठी, की छान आपली तोंडली शिजून येते. बघा, जास्त नाही, नॉर्मल पाणी घातलेलं आहे. तर झाकण ठेवून आता याला शिजवू देते मी. झाकण ठेवलेलं आहे. 2-3 मिनटं लागतात शिजायला, 2-3 मिनटं. तर मधामधात आपण काय करणार आहोत, चेक करणार आहोत आपली तोंडली शिजली का म्हणून. असं काढून आपण चम्मच देऊन बघायचं. तर मी आताच ठेवलेलं आहे. तर चला मग दाखवते तुम्हाला 2 मिनटानंतर. तर ओपन करून बघते. हे बघा, झाकून ठेवून ठेवलं ना की छान भाजी तडाशी म्हणजे बुडाशी लागत पण नाही. हे बघा, आणि छान शिजते बघा. तर अजून काही शिजली नाही आपली तोंडली, थोडीशी शिजायला आहे ना, कडक असते ही. आपली गवारीची शेंग असते ना तशा टाईप. तर याला शिजायला वेळ लागतो. सुकी बनवली ना की शिजायला वेळ लागते, रस्स्याची बनवली की लगेच शिजते. तर अजून आपण याला 5 मिनटं शिजू देऊया. अजून शिजलेलं नाही आहे, मी कट करून बघितली चम्मचनं. बघा, लवकर कट होत नाही आहे. तर 5 मिनटं आणखी शिजू देऊया, झाकण ठेवू.